श्रावणात घरोघरी गोडधोड पदार्थांची रेलचेल सुरू होते. तर आज आपण खूप जुनी विस्मृतीत होत चाललेली कोकणातील पारंपरिक हळदीच्या पानातील पानपातोळीची रेसिपी पाहणार आहोत. काकडीची पानपातोळी खायला खूप अप्रतिम लागते आणि बनवायलाही सोपी आहे. तशीच ती कमी वेळातही तयार होते. नमस्कार, मी श्रावणी होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग व्हिडिओला सुरू करू. तर सर्वप्रथम इथे हळदीची पानं घेतलेली आहे. 3 ते 4 पानं आहेत. श्रावणात हळदीची पानं ताजी ताजी मिळतात. तर ही पानं स्वच्छ धुवून चांगली कपड्याने पुसून घ्यायची. ही सगळी पानं पुसून घेतलेली आहे. आता ही मोठी पानं आहेत म्हणून त्याचे 2 भाग करून घेते. पान लहान असेल तर कापायची गरज नाही. अशी सर्व पानं कापून आधीच ठेवायची म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागत नाही. आता इथे एक काकडी घेतली आहे. इथे तवसाची काकडी घेतली जाते. तवसाची काकडी मोठी असते आणि पिकलेली असते. श्रावणात तवसाची काकडी बाजारात भरपूर मिळते. ही मी साधीच रोजच्या वापरातली काकडी घेतली आहे. तर ही काकडी आधी अशी कापून चाखून बघायची. जर कडू असेल तर दुसरी घ्यायची. आता ही काकडी किसणीवर किसून त्याचा गर काढायचा. तर हा एवढा बाउलमध्ये गर किसून घेतलेला आहे. आता एका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करायचं. तूप गरम झालं की किसलेली काकडी घालायची. काकडी चांगली परतून घ्यायची. काकडीला त्याचं पाणी सुटतं म्हणून पाणी घालायचं नाही. गरज लागली तरच पाणी घालायचं. ह्या सुटलेल्या पाण्यामध्येच काकडी शिजवून घ्यायची. काकडी अर्धी शिजली की जेवढं प्रमाण काकडीचं होतं तेवढ्याच प्रमाणात गूळ घालायचा. गूळ चांगला वितळून घ्यायचा. याआधी मी पातोळीची रेसिपी शेअर केली आहे. तर एका मैत्रिणीने काकडीच्या हळदीच्या पानातली पातोळीची रेसिपी ट्राय करायला सांगितली. तर अनायसे हळदीची पानं माझ्याकडे होतीच म्हणून म्हटलं ही पण रेसिपी करूयात. तर 2 ते 3 मिनटात गूळ पण चांगला विरघळला आहे आणि काकडी पण शिजली आहे. तर त्याच वाटीच्या मापाने किसलेलं ओलं खोबरं घ्यायचं आहे आणि ते सुद्धा छान मिक्स करून परतून घ्यायचं. खोबरंसुद्धा ह्या मिश्रणात चांगलं शिजलं जाईल. ही पानपातोळी चवीला खूप छान लागते. आता या चवीप्रमाणे मीठ घालायचं. मिश्रण चांगलं मिळून आलं की त्यात अर्धा चमचा वेलची पावडर घालायची. सर्व जिन्नस शिजलं की त्याच मापाने 1 वाटी तांदळाची पिठी मिक्स करायची. तांदळाचं पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मिश्रणाचा रंग बदलेपर्यंत मिक्स करायचं. आता हे छान मिक्स करून झालं आहे. तर हे आता एका ताटात काढून घेऊ. मिश्रण गरम आहे तर चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं. मिश्रण थोडं हलकं थंड झालं की हाताने चांगलं मळून घ्यायचं. थोडासा तुपाचा हात लावायचा म्हणजे मिश्रण चिकटणार नाही. आपण सर्व जिन्नस एकाच प्रमाणात घेतला आहे म्हणून हा गोळा असा छान मळून झालेला आहे. कुठे चिकट वगैरे झालेला नाही आहे. तर आता हा गोळा मळून तयार झाला आहे. तर पुढची तयारी बघूयात. तर आता इथे एक स्टीमर तयार करून घेऊ. तर कढईत 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं. गॅस लहान ठेवायचा. आता पाणी गरम होत आहे तोपर्यंत पानपातोळी पानावर थापायला घ्यायची. आता ही कापलेली पानं घेऊया. त्यावर एक अशी गोळी थापून घ्यायची. थोडंसं पाण्याचा हात लावून गोळीत पसरवून घ्यायची. पूर्ण पान भरलं की पान बंद करून घ्यायचं. उभी किंवा आडवी पानं अशी बंद करून घ्यायची. असंच दुसरंसुद्धा पान थापून घ्यायचं आहे. हे पान छान थापून उभी बंद करून घेतलेले आहे. ह्या प्रमाणात 5-6 पानं थापून झाली आहेत. तर आता पाणी गरम झालेलं आहे. त्यावर चाळण ठेवली आहे. आता ही पानं ह्यावर रचून ठेवायची. त्यावर झाकण लावून 10 ते 12 मिनिट वाफवून घ्यायची. 10 ते 12 मिनिटांनी पानपातोळी तयार झाली आहे. ह्या पानपातोळ्या पूर्ण शिजल्या आहेत. तांदूळ पिठी, ओला नारळ आणि हळदीची पानं याचं उत्तम कॉम्बिनेशन कुठल्याही सीझनमध्ये चांगलंच लागतं. पण श्रावणात ते अप्रतिम लागतं. ही पानपातोळी श्रावणात गणपतीला नैवेद्य म्हणून किंवा नागपंचमीला तसेच श्रावणात कधीतरी गोड पदार्थ म्हणून बनविला जातो. संध्याकाळच्या बुकेसाठी त्याबरोबर सुद्धा चांगली लागते.
कोकणातील सणासुदीला बनवली जाणारी काकडीची पानपातोळी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.